आज मी तुम्हाला हॉटेल किंवा धाब्यापेक्षाही चमचमीत घरातीलच साहित्यामध्ये घरातल्याच मसाल्यात अगदी कमी वेळात झटपट बनून तयार होणारी चमचमीत झणझणीत काजूची भाजी किंवा काजू बटाट्याचा रस्सा बघणार आहोत। तर या रस्सा भाजीसाठी बनवलेलं वाटण हे थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवलेलं आहे। वाटण जसं नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे, तशीच भाजीची चवसुद्धा थोडी वेगळी म्हणजेच भन्नाट आहे। घरगुती साहित्याचा वापर करूनच हॉटेलपेक्षाही भारी ग्रेव्ही कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। पद्धत खूपच छान आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर काजू बटाटा बनवण्यासाठी इथे मी ओले काजू घेतलेत। ओल्या काजूंना जो डिंक असतो तो जाण्यासाठी आपण याला अर्धा तास कोमट पाण्यामध्ये घालून ठेवायचं, म्हणजे त्यावरील डिंक असतो तो निघून जातो। त्यानंतर काजूंची सालं काढून घ्यायची। कोमट पाण्यात ठेवल्यामुळे काजूची सालही पटकन निघली जाते। सुक्या काजू बियांच्या भाजीपेक्षा या ओल्या काजू बियांना खूप छान चव असते, त्यामुळे जर का तुम्ही या पद्धतीची भाजी बनवली नसेल तर एकदा जरूर बनवून पहा, खूप छान लागते। काजू बटाटा बनवतोय त्याकरिता बटाटे घेतलेत 2 मध्यम आकाराचे। बटाट्याची अशा चौकोनी फोडी करून घेतल्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्या कट करून घेऊ शकता। आता काजू बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी सुरुवातीला आपण वाटण बनवून घेऊ। त्याकरिता इथे कढई गरम करत ठेवली। कढईमध्ये घेऊयात 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा घालायचे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे चिरून यामध्ये घातलेले आहेत। आता हा कांदा आपल्याला छान सोनेरीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर आता कांद्याला छान सोनेरीसर रंग आल्यावर यामध्ये घालायचे किसून घेतलेलं खोबरं। तर आता खोबरंसुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान असं सोनेरीसर रंगावर खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंगसुद्धा बदलला आहे, छान असं खमंग भाजलं गेलं आहे। यामध्ये आपण आता घालूया टोमॅटो। तर मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे चिरून घेऊन यामध्ये घातलेला आहे। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत याला आपण कांदा खोबऱ्यासोबत परतून घेऊ। आता टोमॅटोसुद्धा आपण कांदा खोबऱ्यासोबत छान असा मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे। यावेळी आपण गॅस बंद करायचा आणि हे वाटण आपण आता काढून घेऊ। वाटण गरम असतानाच लगेचच वाटून घेऊ नये, थंड झाल्यावरच वाटण वाटून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये चमचाभर तेल घेऊन त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देठासहित घ्यायची, सोबतच एक हिरवी मिरची उभी चिरून घालायची आणि 1 मिनिटभर हे कोथिंबीर आणि मिरची या कढईमध्येच परतून घ्यायची। कांदा खोबऱ्याचं वाटण वाटत असताना तेलामध्ये परतलेली मिरची आणि कोथिंबीर घालून वाटण वाटून घ्यायचं, त्यामुळे भाजीला खूप मस्त अशी भन्नाट चव येते, जी तुम्ही खाल्ल्यावरच तुम्हाला कळू शकेल। आता भाजून घेतलेला कांदा खोबरं थंड झालाय, आपण ते आता मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालावं आणि हे छान असं आता वाटून घ्यायचं। तर आता आपलं वाटणसुद्धा वाटून तयार झालेलं आहे। पहा, इतपत वाटणाची कन्सिस्टन्सी या भाजीसाठी योग्य आहे। अगदी जाडसरसुद्धा ठेवू नये किंवा अगदी बारीकसुद्धा करू नये। आता सेम कढईमध्येच आपण भाजी बनवणार आहोत, त्याकरिता कढईमध्ये घेतलं 2 ते 3 टेबलस्पून तेल। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात 1 तमालपत्र। लगेचच घालूयात कढीपत्त्याची पानं। आता घालूयात 1 चमचा जिरं। जिरं घातल्यावर ते छान असं फुलू द्यायचं आहे, परतून घेऊ। आता यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून किसून घेतलेलं आलं आणि लसूण। तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता। आता हे आलं लसूण फोडणीमध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं। आता आलं लसूण चांगलं परतलं गेलं आहे, यामध्ये घालूयात 1 चमचा साठवणीतला मसाला। जो कुठला साठवणीतला मसाला तुमच्याकडे असेल तो यामध्ये घालू शकता। सोबतच घालूयात 1 चमचा मटण मसाला। अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घातलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे पावडर्ड मसाले तेलामध्ये 1 मिनिटभर असे परतून घ्यायचे। जास्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, नाहीतर मसाले करपू शकतात। लोच फ्लेमवर हे मसाले परतून घ्यायचे। यामध्ये घालूयात 1 चमचा हातावर चुरून घेतलेली कसुरी मेथी। तर अशा प्रकारे फोडणीमध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते, त्यामुळे तुम्ही जरूर वापरा। कसुरी मेथीसोबतच 1 इंच दालचिनीचा तुकडा मी यामध्ये घातलेला आहे। आता कसुरी मेथी दालचिनीचा तुकडा आपण या तेलामध्ये अर्धा मिनिट परतून घ्यायचं
आणि यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालायचं आहे. तर वाटण आपल्याला मस्त फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. कुठलीही रस्सा भाजी किंवा सुकी भाजी या भाज्या बनवताना काही टिप्स असतात ज्या आपण फॉलो केल्या तर आपली भाजी ही रुचकर होण्यास मदत होते. त्यापैकीच एक टीप म्हणजे वाटण आपण जेव्हा रस्सा भाजी बनवतो तेव्हा अशा प्रकारे फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण गॅसची फ्लेम लो करून परतून घ्यायचं. त्यामुळे खूप छान अशी चव येते रस्सा भाजीला. तर एक 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर या वाटणाला आता तेल सुटू लागलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात बटाट्याच्या फोडी. आता या बटाट्याच्या फोडी वाटणामध्ये परतून घ्यायच्यात. पूर्णपणे वाटण बटाट्याच्या फोडींना कोट झालं पाहिजे. आता 1 मिनिटभर या बटाट्याच्या फोडी वाटणामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ. मीठ घालून घेतल्यानंतर एकदा परतून घेऊयात आणि यामध्ये आता घालूयात पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनच घ्यायचं. म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं असतं ते सगळं पाण्यासोबत आपण घेऊ शकतो. आता आपल्याला बटाटे या वाटणामध्ये शिजवून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे पाणी यामध्ये जास्त घालायचं. तर इथे मी साधारण 2 कप पाणी यामध्ये घालून घेतलं. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं आपण हे बटाटे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. तर आता 5 ते 7 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात. बघूयात इथे आपला बटाटा 70% शिजला आहे. तुम्ही बघू शकता पाणी जास्त ठेवल्यामुळे आपली ग्रेव्ही अगदी व्यवस्थित अशी बनवून तयार आहे. या पद्धतीने अगदी धाबा रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीची ग्रेव्ही असते त्या पद्धतीचीच ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार होते. आता लगेचच आपण या स्टेजला काजू घालून घ्यायचे. काजू घालून घेतल्यानंतर बटाट्याच्या रस्स्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. आता हे काजू आपल्याला या बटाट्याच्या रस्स्यामध्ये शिजवून घ्यायचे. आता काजू शिजायचे आहेत म्हटल्यावर यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल. तर इथे मी अर्धा कप गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी गरम घालायचं आणि यावर झाकण ठेवून हे काजू आपण 10 मिनटं शिजवून घ्यायचे. तर एक 10 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात. इथे आपले काजू अगदी व्यवस्थित शिजले आहेत. 10 मिनटं पुरेशी असतात काजू शिजण्यासाठी. जास्त वेळ शिजत ठेवलेत तर ते कुस्करू शकतात, म्हणजे त्याचे तुकडे होऊ शकतात. तर इथे आपली झणझणीत अशी काजू बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची. तर आजची ही काजू बटाटा रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.